नमस्कार. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या घरात रोज वापरली जाते, पण तरीही लोक अजूनही कन्फ्यूज आहेत. तूप खरंच आरोग्यासाठी चांगलं आहे का की वाईट? एक काळ असा होता की तूप खाणं म्हणजे वजन वाढवणारं, कोलेस्ट्रॉल वाढणार, हार्ट प्रॉब्लेम होणार असं सगळं सांगितलं जायचं. आणि आज अचानक तूप सुपरफूड म्हणून परत येत आहे. मग खरंच काय आहे? तूप विलन आहे की हिरो? चला अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. तूप म्हणजे काय? तूप हे क्लेरिफाईड बटर आहे. दूध किंवा लोणी गरम करून त्यातील पाणी आणि मिल्क सॉलिड्स काढून टाकले जातात आणि उरतं ते प्युअर गोल्डन फॅट म्हणजे तूप. आणि हे तूप फक्त फॅट नसतं, त्यात खूप इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स असतात, जसे विटॅमिन ए, डी, ई, के. हे सगळे फॅट सोल्युबल विटॅमिन्स तुपात असतात. म्हणजे शरीराला हे विटॅमिन्स वापरायचे असतील तर हेल्दी फॅट लागते आणि तूप तेच काम करतं. त्यात एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे ब्युट्रिक ॲसिड. हा एक असा फॅटी ॲसिड आहे जो गट हेल्थसाठी खूप बेनिफिशियल आहे. तो इंटेस्टाईनच्या लायनिंगला सपोर्ट करण्याचं काम करतं, इन्फ्लमेशन कमी करतं आणि डायजेशन सुधारतं. म्हणूनच आयुर्वेदामध्ये तूप अग्नी वाढवणारं अन्न मानलं जातं, म्हणजे डायजेशन इम्प्रूव्ह करतं. आता एक मोठा गैरसमज, तूप खाल्लं की कोलेस्ट्रॉल वाढतं, ते पूर्णपणे खरं नाही. तुपात सॅच्युरेटेड फॅट असतं, पण समस्या तुपामुळे नाही, समस्या आहे आपल्या लाईफस्टाईलमुळे. जर तुमचा आहार प्रोसेस्ड फूड, शुगर आणि अनहेल्दी फॅट्सने भरलेला असेल आणि त्यात तुम्ही तूप ॲड केलं तर ऑब्व्हियसली प्रॉब्लेम वाढणारच आहे. पण बॅलन्स्ड डाएटमध्ये योग्य प्रमाणात घेतलेलं तूप हार्मफुल नसतं. उलट काही स्टडीजमध्ये असंही दिसतं की तूप HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉलला सपोर्ट करू शकतं. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, तूप वेट लॉसमध्येही मदत करू शकतं, कारण तुपात CLA कॉन्जुगेटेड ॲलिनोलिक ॲसिड असतं, जे फॅट मेटाबॉलिझममध्ये मदत करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूप खाल्ल्यानंतर सटायटी वाढते, म्हणजे तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे ओव्हर इटिंग कमी होते. म्हणजेच तूप खाल्ल्याने वजन वाढतंच असं नाही, ते तुमच्या बाकीच्या लाईफस्टाईलवर डिपेंड करतं. आता ब्रेन हेल्थबद्दल बोलूयात. तुपात ओमेगा फॅटी ॲसिड्स असतात, जे ब्रेन फंक्शनसाठी खूप महत्त्वाचे आहेत. रेग्युलर आणि योग्य प्रमाणात तूप घेतल्याने मेमरी, फोकस अँड ओव्हरऑल कॉन्झिटिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह होऊ शकते. आणि स्किन, हेअरसाठी तूप बेनिफिशियल आहे. तुपातील हेल्दी फॅट्स अँड विटॅमिन ई ह्यामुळे स्किन ग्लो राहते आणि हेअर हेल्थ सुधारते. आता एक प्रॅक्टिकल प्रश्न, दररोज तूप किती खावं? इथे एकच रूल आहे, मॉडरेशन. साधारणपणे 1 ते 2 टीस्पून तूप रोज घेणं सेफ मानलं जातं, पण हे तुमच्या लाईफस्टाईल, ॲक्टिव्हिटी लेवल आणि बॉडी कंडिशनवर डिपेंड करतं. जर तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह असाल तर शरीर ते बेटर हँडल करू शकतं, पण सेडेंटरी लाईफस्टाईल आहे तर ही क्वांटिटी कंट्रोल खूप महत्त्वाचं आहे. आता तूप कसं घ्यावं? तर सकाळी कोमट पाण्यात किंवा दुधात थोडं तूप घेणं काही लोकांसाठी बेनिफिशियल असू शकतं आणि ते डायजेशनसाठी पण बेनिफिशियल आहे. तूप कुकिंगसाठी वापरणं रिफाईंड ऑइलपेक्षा केसेसमध्ये बेटर असू शकतं, कारण त्याचा स्मोक पॉईंट हाय असतो. रोटीवर, भातावर, डाळीमध्ये थोड्या प्रमाणात तूप घालणं हे ट्रॅडिशनल आणि प्रॅक्टिकल दोन्ही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तूप हेल्दी आहे म्हणून अनलिमिटेड खाणं हा सगळ्यात मोठा चुकीचा विचार आहे. आणखीन एक माहिती, तूप पचायला जड असतं. उलट योग्य प्रमाणात घेतलेलं तूप डायजेशनला सपोर्ट करतं. काही केसेसमध्ये कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी मदत करू शकतं, पण एक्सेस घेतलं तर ते उलटा परिणाम करतं. म्हणजेच प्रश्न तुपाचा नाही, तर प्रश्न आहे तुम्ही ते कसं, किती वापरता याचा. आजच्या लाईफस्टाईलमध्ये आपण एक एक्स्ट्रीमवरून दुसऱ्या एक्स्ट्रीमवर जातो, कधी पूर्ण बंद, कधी ओव्हरयूज. पण खरं
आरोग्य नेहमी बॅलन्समध्ये असतं. तूप ही फक्त एक फूड आयटम नाही, ती एक परंपरा आहे, एक समज आहे आणि योग्य वापर केला तर ते पॉवरफुल सपोर्ट सिस्टीम आहे आपल्या शरीरासाठी. म्हणून पुढच्या वेळी तूप बघताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते टाळायचं नाही, ते समजून वापरायचं महत्त्वाचं आहे.